मित्रांनो, ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी आपण बघून घेऊया. बायोटेक्नॉलॉजीचं ॲप्लिकेशन बघितलं हा एक मोठा अम्ब्रेला आहे. म्हणजे यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे सेक्टर्स आहेत. एक ब्रॉड स्पेक्ट्रम सायंटिफिक ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे. वेगवेगळे सेक्टर्स फॉर एक्झाम्पल हेल्थ, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, एन्व्हायरमेंट, जिनॉमिक्स. इंडस्ट्रीमध्ये एन्झाईम बायोटेक्नॉलॉजी, प्रोटीन इंजिनिअरिंग हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. जिनॉमिक मध्ये होल जिनोम सिक्वेन्सेस एखाद्या ऑर्गॅनिझमचा पूर्ण डीएनए जो आहे तो सिक्वेन्स केला जातो, डी कोड केला जातो, त्याचे जीन फंक्शन्स ओळखले जातात. रिव्हर्स जेनेटिक्स यूज करून बायोइन्फॉर्मॅटिक्स कम्प्युटर्सद्वारे त्याचा अभ्यास केला जातो. मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी मध्ये असे मायक्रोब्स नवीन नवे जे इन्व्हेंट केले जातात, त्यांचं मायक्रोबियल जिनॉमिक्सचा अभ्यास केला जातो. बायोफर्टिलायझर्स, बायोपेस्टिसाइड्स हे मोठं ऍप्लिकेशन आहे युझिंग मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी. एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी मध्ये पोल्युशन कंट्रोल करणे, बायोफ्युअल्स उत्पन्न करणे, बायो रिमिडिएशन म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या आधारे जे पोल्युटन्स असतात त्यांना डिग्रेड करणे, बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करणे, हे सगळं एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर येतं. नेक्स्ट आहे अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी. अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी मध्ये टिश्यू कल्चर, अॅनिमल टिश्यू कल्चर यूज करून त्यामध्ये थेरप्युटिक प्रोटीन्स काही असे उत्पन्न करणे, जेनरेटिव्ह मेडिसन, इम्युनोटेक्नॉलॉजी, जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स उत्पन्न करणे, फार्माकोजिनॉमिक्स आणि जीन थेरपी, हे सगळं ॲनिमल बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर आपण बघून घेऊया. नेक्स्ट आहे प्लांट बायोटेक्नॉलॉजी. प्लांट बायोटेक्नॉलॉजी जसं अॅनिमल बायोटेक्नॉलॉजी आहे तसंच तसं प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा टिश्यू कल्चरने आपण वेगवेगळे एंडेंजर स्पीसीज जे आहेत प्लांटचे ते पुन्हा यांना सजीव करू शकतो, त्यांना वाचवू शकतो. त्यांचं जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे त्यामध्ये ते ओव्हर एक्सप्रेस करून बायोरिएक्टर मध्ये आपण उत्पन्न करू शकतो. जेनेटिकली मॉडिफाईड असे क्रॉप्स बनवू शकतो जे की स्ट्रेस टॉलरंट आहे, डिझीज टॉलरन्स आहे, असे वेगवेगळे मार्कर असिस्टेड सिलेक्शन करून त्यांची जी प्रजाती आहे, वेगवेगळे व्हरायटीज आहे असे उत्पन्न करू शकतो. एक एक करून मित्रांनो आपण बायोटेक्नॉलॉजीचं सगळं ऍप्लिकेशन बघून घेऊया. पहिलं घेऊ आपण हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी. आता हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी काय आहे मित्रांनो? जे काही प्रोडक्ट्स, जे काही वॅक्सिन, डायग्नोस्टिक किट्स, मेडिसिन, हे सगळे जे मेडिसिनल केअरशी असतात रिलेटेड किंवा डायग्नोस्टिक प्रोडक्टशी रिलेटेड असतात किंवा वॅक्सिनच्या रिलेटेड असतात, हे सगळे हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी मध्ये येतात. आणि ही जी बायोटेक्नॉलॉजी आहे ह्याचा ट्रिमेंडस इम्पॅक्ट आहे पेशंट्स वरती. आता का बरेच सारे पेशंट्स असतात, बरेच सारे पेशंटला वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स असतात. तुम्ही इकडे बघू शकता टेबलमध्ये वेगवेगळे डिसऑर्डर्स, हेल्थ कंडिशन्स असतात. फॉर एक्झाम्पल ॲनिमिया, अस्थमा, ब्लड क्लॉट्स, कॅन्सर, डायबिटीज. डायबिटीजचं प्रमाण खूप जास्त आहे इंडियामध्ये. त्याचं कारण काय आहे, त्याचं रिकॉम्बिनंट प्रोटीन्स काय आहे, हे सगळे आपण जाणून घेणार आहोत. डिसऑर्डर बघितलं तर ॲनिमियामध्ये इरिथ्रोपोएटिन म्हणून एक रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे जो बायोटेक्नॉलॉजीच्या आधारे आपण ओव्हर एक्सप्रेस करू शकतो. ॲनिमिया फर्स्ट ऑफ ऑल कंडिशन काय आहे ते बोलतो तुम्हाला. ॲनिमिया हा एक कंडिशन आहे ज्यामध्ये आरबीसीची लेवल डाऊन होऊन जाते. आरबीसीची लेवल डाऊन झाल्यामुळे एक ॲनेमिक कंडिशन होते ज्यामध्ये त्या शरीराला ऑक्सिजनची कमतरता होते आणि ॲनिमिया होतो. आता मित्रांनो, ॲनिमियाला जर काउंटरॅक्ट करायचं असेल तर इरिथ्रोपोएटिन म्हणून एक हॉर्मोन आहे जो बॉडीमध्ये रिकॉम्बिनंट प्रोटीन द्वारे सोडला तर त्याच्यामुळे ॲनिमियाची कंडिशन बरी होते, म्हणजे ज्यामध्ये आरबीसीचं प्रमाण वाढलं जातं किंवा एनहान्स केलं जातं. नेक्स्ट तसंच अस्थमा आहे ज्यामध्ये इंटरल्युकिन 1 रिसेप्टर म्हणून प्रोटीन आहे जो की यूज केला जातो. अथेरोस्क्लेरोसिस मध्ये प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर आहे जो की आणखीन एक ग्रोथ हॉर्मोन आहे, तो यूज केला जातो काउंटरॅक्ट करायला. ब्लड क्लॉट्सच्या वेळेस टिश्यू प्लास्मिनोजेन ऍक्टिव्हेटर, टीपीए, युरोकायनेज असे काही रिकॉम्बिनंट प्रोटीन्स असतात जे यूज केले जातात, जे ब्लड क्लॉट्स डिझॉल्व्ह केले जातात आणि त्या पेशंटला वाचवलं जाऊ शकतं. कॅन्सरमध्ये असे काही इंटरफेरॉन्स असतात, ट्युमर्स असतात. इंटरफेरॉन्स बेसिकली असे काही हॉर्मोन्स असतात जे कॅन्सरस सेल्सला किल करतात. ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर, इंटरल्युकिन्स, मॅक्रोफाजीस, हे सगळे इम्युनिटीचे सेल्स असतात किंवा प्रोडक्ट्स असतात जे कॅन्सरला फाईट करण्यासाठी मदत करतात. नेक्स्ट डायबिटीज मध्ये इन्सुलिन हा एक हॉर्मोन आहे जो डायबिटीज कंट्रोलमध्ये आणतो. याविषयी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि असे वेगवेगळे फॅक्टर्स असतात, हिमोफिलिया ए, बी आणि त्यांचे फॅक्टर 8, 9, हेपटायटिस बी वॅक्सिन, हे सगळे रिकॉम्बिनंट प्रोटीन्स असतात जे हा पर्टिक्युलर डिसऑर्डर क्युअर करू शकतात किंवा त्याला रिपेअर करू शकतात. मित्रांनो, आता आपण इन्सुलिन बघूया. ह्युमन इन्सुलिन हा एक हॉर्मोन आहे जो की नॅचरली ह्युमन्स मध्ये
प्रोड्यूस केला जातो आणि हा प्रोड्यूस केला जातो बाय बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स जे की पॅनक्रियाज मध्ये प्रेझेंट असतात. जर तुम्ही हा बघितला, हा एक पॅनक्रिया आहे जो की स्मॉल इंटेस्टाईनच्या खाली आहे, डिओडमच्या इथे. सो हा जो पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाज मध्ये असे काही सेल्स असतात, ग्रुप ऑफ सेल्स असतात, ज्याला पॅनक्रियाटिक आयलेट्स असं म्हणलं जातं किंवा आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असं म्हणलं जातं. हे ग्रुप ऑफ सेल्स मध्ये दोन प्रकारचे सेल्स असतात, एक अल्फा सेल्स असतात आणि एक बीटा सेल्स असतात. अल्फा सेल्स आणि बीटा सेल्स हे दोघेही एकत्र काम करतात. बीटा सेल्स जे असतात मित्रांनो, हे दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ इन्सुलिन, म्हणजे इन्सुलिन हे प्रोड्यूस करतात आणि डक्टद्वारे हे ब्लड मध्ये इंजेक्ट करतात. आता इन्सुलिनचं काम काय आहे मित्रांनो ते जाणून घेऊया. इन्सुलिन हा एक एसेन्शियल हॉर्मोन आहे जो की ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी खूप लाभदायक आहे. आणि ह्याच्यामुळे जर ब्लड शुगर कंट्रोल नाही केली तर एक डिझीज कॉज होते, ज्याला आपण डायबेटीस मलायटस टाईप 2 असं म्हणतो किंवा टाईप 1 मध्ये इन्सुलिन प्रोड्यूसच होत नाही आणि टाईप 2 मध्ये कमी प्रोड्यूस होतात किंवा ते ऍब्झॉर्ब केले नाही जात. आता मित्रांनो, डायबिटीस मलायटस मध्ये जे लोक हे इन्सुलिन घेत नाही एक्सटर्नली, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन, हार्ट डिझीज, लंग डिझीज, मल्टी ऑर्गन फेलियर बघायला मिळतात जर हे प्रॉपर वेनी ट्रीट नाही केलं तर. तर पुरातन काळामध्ये इन्सुलिन घेण्यासाठी असे पिग्स होते, म्हणजे पिग्सला पहिले स्लॉटर केले जायचे. पिग्सला स्लॉटर करून त्यांचा जो पॅनक्रियाज आहे, पॅनक्रियाज मधनं इन्सुलिन आयसोलेट केला जायचा आणि हा जो इन्सुलिन आहे तो डायबिटीसच्या पेशंटमध्ये इंजेक्ट केला जायचा टू कंट्रोल द शुगर लेवल. पण हे न करता 1977 मध्ये हकुरा म्हणून एक सायंटिस्ट होता, तर त्यांनी सिंथेटिकली डीएनए सिक्वेन्स, इन्सुलिन एक शॉर्ट डीएनए सिक्वेन्स असतो, कारण की हा प्रोटीन आहे त्याला एक जीन असणार. सो हा जो जीन आहे हा सिंथेटिकली लॅब मध्ये प्रिपेअर केला गेला आणि हे दोन फॉर्म मध्ये होता, ऍक्च्युली चेन ए आणि चेन बी सेपरेटली एका प्लाझमिड मध्ये PBr322 मध्ये इंजेक्ट केला गेला किंवा इन्सर्ट केला गेला आणि हा एका सुटेबल होस्ट मध्ये इकोलाय मध्ये एक्सप्रेस केला गेला. सो इकोलाय मध्ये एक्सप्रेस केल्यानंतर त्याच्यानंतर ते आयसोलेट केला गेला, इन्सुलिन लेटर सेपरेट केला गेला ट्रिप्सिन डायजेस्ट करून आणि हा जो इन्सुलिन आहे प्युरिफाय करून डायबिटीसला ट्रीट करण्यासाठी उपयोगामध्ये आणला. नेक्स्ट आहे वॅक्सिन प्रोडक्शन. आता मित्रांनो, वॅक्सिन माहिती आहे आपल्याला काय आहे, ज्याला आपण लस सुद्धा म्हणतो. वॅक्सिन हा एक प्रिपरेशन असतं ज्यामध्ये ॲट्युन्युएटेड मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा हाफ किल मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जातात आणि एखाद्या हेल्दी इंडिव्हिज्युअल मध्ये इन्सर्ट केले जातात. थोड्या दिवसानंतर त्याच्यामध्ये काही अँटीबॉडीज डेव्हलप होतात जे रोग प्रतिकार शक्ती निर्माण करतात किंवा इम्युनिटी निर्माण करतात त्या ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट. आता मित्रांनो, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यावरती काही सरफेस प्रोटीन्स असतात जे की प्रोटीन्सनी बनलेले असतात. हे जे प्रोटीन्स, त्यांचा जो डीएनए सिक्वेन्स जर आपण आयसोलेट केला आणि तो एखाद्या वेक्टर मध्ये इन्सर्ट करून एखाद्या बॅक्टेरियामध्ये एक्सप्रेस केला आणि तो प्रोटीन पुन्हा आयसोलेट केला त्या बॅक्टेरियामधनं, तर आपल्याला हा जो वॅक्सिन आहे तो डेव्हलप करू शकतो आणि ह्याला रिकॉम्बिनंट डीएनए वॅक्सिन असं म्हणलं जातं. सो बायोटेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळे वॅक्सिन्स आहेत, फॉर एक्झाम्पल नेकेड डीएनए वॅक्सिन्स, व्हायरल वेक्टर वॅक्सिन्स, प्लांट डिराइव्ड वॅक्सिन्स, हे सगळे यूज केले जातात ॲज अ वॅक्सिन्स. त्यांपैकीच एक ओरल वॅक्सिन म्हणून आहे. त्यामध्ये काय होतं मित्रांनो, हा जो पर्टिक्युलर सरफेस प्रोटीन आहे एखाद्या प्लांट मध्ये एक्सप्रेस केला जातो, एखाद्या प्लांटच्या फ्रूट मध्ये एक्सप्रेस केला जातो आणि हा फ्रूट जेव्हा आपण खातो त्याला ॲज अ एडिबल प्रोटीन असं म्हणलं जातं किंवा एडिबल वॅक्सिन म्हणलं जातं आणि त्याच्या अगेन्स्ट, त्या प्रोटीनच्या अगेन्स्ट काही अँटीबॉडीज निर्माण होतात आणि याला ओरल वॅक्सिनेशन असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, ह्याचा एक एडिबल वॅक्सिनचा एक उत्तम उदाहरण म्हणजे फ्लू वॅक्सिन बाय बॅसिलस. हा जो एडिबल वॅक्सिन आहे बॅसिलसच्या अगेन्स्ट, हा जो ऍडमिनिस्टर केला आपण आणि जिभेच्या खाली ठेवला तर तो ब्लड स्ट्रीम मध्ये जातो. ब्लड स्ट्रीम मध्ये गेल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट, फ्लूच्या अगेन्स्ट काही अँटीबॉडीज डेव्हलप होतात आणि हे जे डेव्हलप झालेले अँटीबॉडीज आहेत हे रोग प्रतिकार शक्ती निर्माण करतात. दुसरं ऍप्लिकेशन आहे ऍग्रिकल्चर मध्ये. मित्रांनो, बायोटेक्नॉलॉजीचं ऍप्लिकेशन ऍग्रिकल्चर मध्ये भरपूर आहे. फॉर एक्झाम्पल सायंटिफिक टेक्निक्स असतात असे जे जे ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी मध्ये यूज केले जातात फॉर क्रिएशन ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम असे ऑर्गॅनिझम्स असतात ज्यामध्ये फॉरेन जीन किंवा काही मॉडिफिकेशन केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल बीटी कॉटन मध्ये एक क्राय नामक प्रोटीन इन्सर्ट केलेला आहे जेणेकरून
बॉलवर्म जो असतो, जर जो खायला आला बीटी कॉटनला तर तो मरून जाईल. सो असे काही पेस्ट रेझिस्टंट ॲबिलिटीज बीटी कॉटन मध्ये मॉडिफाय केलेली आहेत, जे की एक जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे. असे मॉडिफाईंग प्लांट्स किंवा ॲनिमल्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स जेव्हा आपण ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजीचे मेथड्स यूज करून प्रोड्यूस करतो, त्यांचं मेन कारण असतं ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. दुसरं ॲग्रिकल्चरल मध्ये एक्झाम्पल आहे टिश्यू कल्चरचं, ज्याला आपण मायक्रो प्रोपगेशन असंही बोलतो. मायक्रो प्रोपगेशन म्हणजे लार्ज स्केल प्रोपगेशन ऑफ प्लांट्स युजिंग टिश्यू कल्चर. म्हणजे एखाद्या प्लांटचा टिश्यू छोटासा घेतला आणि तो एखाद्या मीडियावरती प्लांटच्या मीडियावरती, मीडिया म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे न्यूट्रिशन्स फॅक्टर्स असतात, जे की इन विट्रो कंडिशन मध्ये ग्रो केले. जसं तुम्ही इकडे बघू शकता, हे एक बॉटल आहे, बॉटलच्या खालच्या साईडला मीडिया आहे. मीडिया म्हणजे त्यामध्ये न्यूट्रिशनल मीडियम आहे, ज्यामध्ये हे प्लांट्स ग्रो करू शकतात. आणि हे जे प्लांट्स ग्रो झालेले आहेत ते एका छोट्याशा टिश्यूच्या पार्ट मधनं ग्रो झालेले आहेत. सो मेनली जेव्हा एखादा प्लांट रिकॅल्सिट्रंट असतो, म्हणजे त्याचे जे सीड्स असतात ते लेस वायबल असतात, त्यामध्ये वायबिलिटी राहत नाही, म्हणून ते सर्व्हाइव्ह होऊ नाही शकत. सो त्या प्लांट्सला, त्या एंडेंजर्ड स्पीसीसला ग्रो करण्यासाठी टिश्यू कल्चर किंवा मायक्रो प्रॉपगेशन टेक्निक्स यूज केले जातात, जेणेकरून लार्ज स्केल वरती हे जे प्लांट्स आहेत छोट्याशा कालावधीमध्ये ग्रो करू शकतो. आता टिश्यू कल्चरचे जे टेक्निक्स आहेत हे मेनली मायक्रो प्रोपगेशन साठी, आणि दुसरं स्टोरिंग जर्म प्लाझम. म्हणजे एखादा एंडेंजर प्लांट असेल आणि त्याला आपल्याला स्टोअर करायचं असेल लॉंग टर्म साठी, तर त्याचे जे टिश्यूचा पार्ट आहे आपण लॉंग टर्म साठी आपण ग्रो करू शकतो टिश्यू कल्चर टेक्निक्सनी. जेणेकरून क्लोनिंग टेक्निक्स असतात हे, म्हणजे जे प्लांट्स डेव्हलप होतात यामध्ये ते एक्झॅक्ट कॉपी असतात टिश्यू कल्चर मध्ये, कारण की त्याच सेल्स पासून ते बनवलेले असतात सोमॅटिक सेल्स मध्ये, म्हणून त्यामध्ये काही व्हेरिएशन घडत नाही. सो दुसरा आणखीन एक प्लस पॉइंट आहे की काही सीड्स जे जास्त व्हेरिएबल रिझल्ट देत असतात, म्हणजे जे सीड्स असतात ते खूप व्हेरी करत असतात, तर हे व्हेरिएबल रिझल्ट टिश्यू कल्चर मध्ये घडत नाही, कारण की यामध्ये एक्झॅक्ट कॉपी क्लोन प्रिपेअर केला जातो आणि प्रॉपगेट केले जातात. आता मित्रांनो, आपण जीन थेरपी बघूया. जीन थेरपी कडे वळण्या अगोदर आपण जीन काय ते जाणून घेऊया. जीन हा एक छोटासा स्ट्रेच आहे डीएनएचा, जो की एक फंक्शनल प्रोडक्ट बनवत असतो. फंक्शनल प्रोडक्ट म्हणजे एखादा प्रोटीन बनवत असतो, ज्याचं डीएनएचं रूपांतर एखाद्या प्रोटीन मध्ये होत असतं. आणि हा जो प्रोटीन आहे मोस्ट प्रोबेबली एखादा एन्झाईम असू शकतो, जो की मेटाबॉलिक पाथवे रेग्युलेट करतोय, किंवा एखादा जीन एखादा सबस्ट्रेटला कन्वर्ट करून एखाद्या प्रोडक्ट मध्ये त्याचं रूपांतर घडवून आणतोय. आता हा जो प्रोटीन आहे, हा जो स्पेसिफिक जीन त्याला एन्कोड करतोय, जीन थेरपी मध्ये हा इंट्रोड्यूस केला जातो एखाद्या सेलमध्ये. आणि सेलमध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याचं रूपांतर प्रोटीन मध्ये होत असतं, जो की नेसेसरी चेंजेस घडवून आणत असतो एखाद्या सेलमध्ये. आता मित्रांनो, वेगवेगळे रोग असतात, आणि मोस्टली जे रोग असतात त्यांचं मेन कारण असतं जेनेटिक फॅक्टर. म्हणजे प्रत्येकामध्ये असे काही जेनेटिक बदल घडत असतात, म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स असतात, जेणेकरून प्रत्येकामध्ये काही रोग घडतात किंवा नाही घडत. आणि मेनली हे जेनेटिक असतात, म्हणजे एका इंडिव्हिज्युअल पासून दुसऱ्या इंडिव्हिज्युअल पर्यंत हे पास ऑन होत असतात. कधी कधी हा जो जेनेटिक फॅक्टर आहे हा कम्प्लिटली, होलली किंवा पार्शली रिस्पॉन्सिबल असतो त्या पर्टिक्युलर रोगासाठी. फॉर एक्झाम्पल सिस्टिक फायब्रोसिस मध्ये, हिमोफिलिया मध्ये, मस्क्युलर डिस्ट्रॉफी मध्ये असे काही जेनेटिक लेवलवरती चेंजेस झालेले असतात, जेणेकरून हे रोग त्यांना, त्या इंडिव्हिज्युअलला होत असतात. जीन थेरपीमध्ये हा जो डिझीज आहे तो ट्रीट केला जातो बाय रिप्लेसिंग द जीन. म्हणजे तो जो डिफेक्टिव्ह जीन आहे तो रिप्लेस केला जातो एखाद्या चांगल्या हेल्दी जीनने, किंवा त्याच्यामध्ये काही अल्टरेशन केलं जातं, किंवा काही बदल घडले जातात, किंवा एक नवीन जीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला जातो, जो की सप्लिमेंट केला जातो, किंवा तो ऍबसेंट होता, ऍबनॉर्मल होता, तो नॉर्मल घडवून आणण्यासाठी हा जो जीन आहे तो इंट्रोड्यूस केला जातो जीन थेरपीमध्ये. काही रोगांमध्ये असं असतं की फक्त जेनेटिक कॉज नसतो, काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स सुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल हाय ब्लड प्रेशर किंवा हाय कोलेस्ट्रॉल लेवल, यामध्ये जेनेटिक आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात आणि तो पर्टिक्युलर रोग घडवून आणत असतात. ह्यूमन्स मध्ये मोर देन 5000 वेगवेगळे जेनेटिक रोग आहेत, जे की सिंगल जीन डिफेक्ट्स मुळे घडत असतात. फॉर एक्झाम्पल सिकल सेल अॅनेमिया. सिकल सेल अॅनेमिया मध्ये एक सिंगल बेस पेअरचं म्युटेशन झाल्यामुळे जे आरबीसीस फॉर्म होतात ते सिकल शेपचे असतात,
जे करून त्यांच्यामध्ये ब्लड क्लॉट्स होतात, ब्लड मध्ये जास्त ऑक्सिजन लेवल घडून आणत नसते आणि म्हणून एक अनेमिक कंडिशन डेव्हलप होते. तसंच सिमिलर एक्झाम्पल आहे थॅलेसेमिया मध्ये, टेसॅक्स डिझीज मध्ये, सिस्टिक फायब्रोसिस मध्ये आणि हंटिंग्टन्स कोरिया मध्ये, हिमोफिलिया मध्ये आणि वेगवेगळ्या डिझीजेस मध्ये. मित्रांनो, जीन थेरपी जो आहे तो आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो आणि त्याचं वाईड स्पेक्ट्रम वरती ऍप्लिकेशन आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा जीन जर डिफेक्टिव्ह असेल किंवा एखादा जीन त्या इंडिव्हिज्युअल मध्ये प्रेझेंटच नसेल तर आपण तो रिप्लेस करू शकतो, नवीन जीन त्यामध्ये टाकू शकतो आणि जो डिफेक्टिव्ह जीन आहे तो कम्प्लिटली रिप्लेस करून त्यामध्ये नॉर्मल कंडिशन इस्टॅब्लिश करू शकतो. असे काही जीन आपण इंट्रोड्यूस करू शकतो कॅन्सरस सेल्स मध्ये, जेणेकरून ते जे सेल्स आहेत ते डिस्ट्रॉय होऊ शकतात. असे काही जीन्स आपण कॅन्सरस सेल्स मध्ये इंट्रोड्यूस करू शकतो, ज्यामुळे की हे जे कॅन्सरस सेल्स आहेत ह्यांचं रूपांतर पुन्हा एकदा नॉर्मल सेल्स मध्ये होऊ शकतं. असे काही डीएनए वॅक्सिन्स प्रेझेंट आहेत, ज्याला डीएनए वॅक्सिन हा एक टर्म आहे, ज्यामध्ये बॅक्टेरियल आणि व्हायरल जीन्स जे असतात ते एखाद्या बॉडीमध्ये एखाद्या सेलमध्ये इंट्रोड्यूस केले जातात. त्यांचं रूपांतर व्हायरल किंवा बॅक्टेरियल प्रोटीन प्रोडक्ट मध्ये होतं आणि त्याच्या अगेन्स्ट इम्युनोजेनिक रिस्पॉन्स जनरेट होतो आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज जनरेट होतात आणि ह्याला डीएनए वॅक्सिन असं म्हणलं जातं. असे काही नवीन जीन्स आपण एखाद्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो, जे की न्यू टिश्यू, जे न्यूली ग्राफ्टेड टिश्यू आहे, ऑर्गन आहे, त्याला प्रोमोट करतील. असे काही जीन्स आपण इंट्रोड्यूस करू शकतो एखाद्या सेलमध्ये, जे की डॅमेज टिश्यू आहे, एखादा डॅमेज पार्ट आहे, त्याला स्टिम्युलेट करतील आणि त्याला हील करतील. सो असे वेगवेगळे माध्यम आहे, वेगवेगळे पद्धती आहे, जेणेकरून आपण जीन थेरपी यूज करू शकतो. आता मित्रांनो, असा प्रश्न निर्माण होतो की हे जे जीन्स आहे आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये इन्सर्ट करतोय, तर हे इन्सर्ट कसे केले जातात? तर वेगवेगळे डिलिव्हरी वेज असतात, वेगवेगळे मेथड्स असतात, ज्या जेणेकरून हे जे जीन्स आहेत आपण एखाद्या बॉडीमध्ये एखाद्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. पहिला जो आहे तो एक्स विवो आहे. एक्स विवो मध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअलचा जो पेशंट आहे किंवा जो डिझीज कॉज झालेला ज्या इंडिव्हिज्युअलला, त्याचे सेल्स पहिले आयसोलेट केले जातात, बाहेर काढले जातात आणि त्या सेल्समध्ये व्हायरल किंवा नॉन व्हायरल वेक्टर्सनी हे जे चांगले जीन्स आहेत, नवीन जीन्स आहेत, ते इंट्रोड्यूस केले जातात आणि हे सेल्स पुन्हा एकदा त्या बॉडीच्या त्या इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केले जातात. फॉर एक्झाम्पल, पार्किन्सन्स डिझीज आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हे सगळे या पद्धतीने क्युअर केले जातात. दुसरी पद्धत आहे इन विवो. म्हणजे इन विवो मध्ये हे सेल्स काढले नाही जात, डिझीजच्या पेशंट मधनं हे सेल्स बाहेर नाही काढले जात, पण यामध्ये डायरेक्टली जे डीएनए जो जीन आहे डायरेक्टली त्या पार्टला, कॅन्सरस टिश्यू असेल तर त्या पार्टला, त्या टिश्यूला इंट्रोड्यूस केला जातो इंट्राव्हेनसली. आणि हा इंट्रोड्यूस केल्यानंतर तो जो डीएनए ते सेल्स अपटेक करतात, म्हणजे आत्मसात करून घेतात आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणतात आणि हे मोस्ट प्रोबॅबली कॅन्सरस सेल्स मध्ये होत असतं. तिसरी जी डिलिव्हरी मेथड आहे आणि मोस्ट रिसंट आहे, त्यामध्ये व्हायरोझोम्स यूज केले जातात. व्हायरोझोम्स काय असतात? व्हायरोझोम्स हे व्हायरस लाईक पार्टिकल्स असतात. म्हणजे जसा व्हायरस असतो त्याच्या अवतीभोवती कोट असतो आणि आतमध्ये एक जीन, त्याचा जो जेनेटिक मटेरियल आहे तो प्रेझेंट असतो. सो असाच एक व्हायरोझोम असतो, बाहेरनं इनऍक्टिव्हेटेड असतो. म्हणजे हा जो व्हायरस आहे तो डिझीज कॉज नाही करत, कारण की त्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते काढलेलं असतं आणि फक्त आपल्याला जे जीन्स इंट्रोड्यूस करायच्यात ते जीन्स आपल्याला त्या व्हायरसमध्ये टाकलेले असतात आणि ह्याला व्हायरोझोम्स म्हणलं जातं. म्हणजे लायपोझोम प्लस इनऍक्टिव्हेटेड एचआयव्ही व्हायरस हा असतो, जो करून इंट्रोड्यूस केला जातो एखाद्या इंडिव्हिज्युअल मध्ये आणि हा जो व्हायरोझोम आहे तो फ्यूज होऊन जातो एका पर्टिक्युलर सेलमध्ये आणि तो जो जीन आहे तो ऑटोमॅटिकली तो लायगेट होऊन जातो क्रोमोझोमला. मित्रांनो, आता जीन थेरपी जी आहे ती दोन प्रकारे ट्रीट केली जाते इंडिव्हिज्युअल, म्हणजे दोन प्रकार आहेत एखाद्या इंडिव्हिज्युअलला जर आपल्याला ट्रीट करायचं आहे. पहिला जो आहे तो जर्म लाईन जीन थेरपी आहे. जर्म लाईन जीन थेरपीमध्ये जे हेल्दी जीन्स असतात ते इंट्रोड्यूस केले जातात किंवा इन्सर्ट केले जातात जर्म सेल्समध्ये किंवा रिप्रोडक्टिव्ह सेल्स जे असतात. फॉर एक्झाम्पल, स्पर्म्स, ओव्ह्यूल्स, एग्स, अर्ली एम्ब्रियोज जे असतात यांमध्ये इंट्रोड्यूस केले जातात आणि यामध्ये बदल घडवून आणले जातात आणि हे जे जेनेटिक मटेरियल आहे, हे जे की जर्म सेल्स मध्ये इंट्रोड्यूस केले गेले, तर ते पास ऑन होतात एका इंडिव्हिज्युअल पासून दुसऱ्या इंडिव्हिज्युअल पर्यंत. त्याची जी पुढची पिढी आहे ती पास ऑन होत जाते आणि ह्याचा मेन ऍडव्हान्टेज हा आहे की हा जो इन्फॉर्मेशन आहे तो एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन कडे पास ऑन होत असतात. आता ही जी थेरपी आहे ही हायली
इफेक्टिव्ह आहे, म्हणजे ह्याची जी एफिशियन्सी आहे ती हाय आहे, भरपूर हाय आहे. आणि जो जेनेटिक डिसऑर्डर आहे तो फुल्ली क्युअर होऊ शकतो. पण हा एनकरेज नाही केला जात. ह्याचं जे ऍप्लिकेशन आहे करंटली सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्युमन बिंग्स मध्ये हे आपण इंट्रोड्यूस नाही करू शकत. जर्म लाईन थेरपी ही सध्या वर्क मध्ये नाहीये, कारण की यामध्ये भरपूर सारे इथिकल रिझन्स आहेत. दुसरी आहे सोमॅटिक जीन थेरपी. सोमॅटिक सेल जीन थेरपी यामध्ये काय होतं मित्रांनो, तो जो हेल्दी जीन आहे तो सोमॅटिक सेल्स मध्ये इंट्रोड्यूस केला जातो. आता सोमॅटिक सेल्स काय आहेत? आता अदर देन रिप्रोडक्टिव्ह सेल्स किंवा अदर देन जर्म लाईन सेल्स, जे काही सेल्स बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्याला सोमॅटिक सेल्स म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल बोन मॅरो सेल्स, हिपॅटिक सेल्स, फायब्रोब्लास्ट, एंडोथेलियम, पल्मनरी एपिथेलियल सेल्स, सेंट्रल नर्वस सिस्टीमचे जे सेल्स असतात, मग एंडोक्राईनचे जे सेल्स असतात, स्मूथ मसल सेल्स असतात आणि वेगवेगळे. आता सोमॅटिक सेल्स मध्ये जर आपण मॉडिफिकेशन केलं, काही बदल घडवून आणले, तर हे जे आहे ते एका पर्सन टू पर्सन ट्रान्सफर होत नाही. म्हणजे जनरेशन टू जनरेशन हे पास ऑन होत नाही, पण फक्त त्याच इंडिव्हिज्युअल मध्ये आपण ट्रीट करू शकतो, ना की त्याच्या पुढच्या पिढीमध्ये. सोमॅटिक जीन थेरपी जी आहे सध्याच्या स्थितीमध्ये ही फिजेबल आहे, म्हणजे ही अलाउड आहे, प्रत्येक कंट्रीमध्ये ही अलाउ केली गेली आहे. आणि यामध्ये वेगवेगळे क्लिनिकल ट्रायल सध्या चालू आहेत, जे की वेगवेगळे डिसऑर्डर्स साठी ऑलरेडी त्यांनी क्युअर करण्यासाठी अशी ही थेरपी सुरू केली आहे. फॉर एक्झाम्पल कॅन्सर, रिमोटॉइड अर्थरायटिस, ब्लड डिसऑर्डर्स जे SID इन्क्लुडेड असतात, गॉचर सिंड्रम किंवा डिसीज, हिमोफिलिया, फिनाइल किटोन्युरिया, सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल एनिमिया आणि वेगवेगळे. मित्रांनो, आता आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम किंवा GMO बद्दल बोलूया. GMO असे ऑर्गॅनिझम असतात ज्यांचं जेनेटिक मटेरियल आर्टिफिशियली लॅबमध्ये अल्टर केलं जातं. म्हणजे त्यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे त्यामध्ये न्यू जीन्स टाकले जातात किंवा जे एक्झिस्टिंग जीन्स होते त्यामध्ये काही अल्टरेशन किंवा काही बदल केले जातात. आणि यामुळे असे काही कॉम्बिनेशन तयार होतात प्लांटमध्ये, ॲनिमलमध्ये, बॅक्टेरियामध्ये किंवा व्हायरसमध्ये. अशी काही कॉम्बिनेशन्स तयार होतात जे नॅचरली एका एन्व्हायरमेंट मध्ये प्रेझेंट नसतात आणि जे की आपण ट्रेडिशनल क्रॉस ब्रीडिंग मेथड्स थ्रू जनरेट नाही करू शकत. आता मोस्टली जे GMOs असतात किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम असतात, त्यांना असं इंजिनियर केलं जातं किंवा त्यांना असं घडवलं जातं जेणेकरून त्यामध्ये हर्बिसाइड रेजिस्टन्सचे ऍक्टिव्हिटीज ऍबिलिटीज येतात किंवा ते इन्सेक्टिसाइड जे असतात ते असे काही जनरेट करू शकतात. फॉर एक्झाम्पल बीटी कॉटन मध्ये जे क्राय प्रोटीन असतो तो जनरेट केल्यामुळे त्यांच्यामध्ये असे काही इन्सेक्टिसाइड जेनेट ऍक्टिव्हिटीज निर्माण होतात. करंटली जर बघितलं आपण बायोटेक इंडस्ट्रीमध्ये तर वेगवेगळे असे काही प्लांट्स निर्माण केले गेले ज्यामध्ये इन्सेक्टिसाइड ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा हर्बिसाइड रेजिस्टंट ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा ऍपल जर बघितलं आपण त्यामध्ये ब्राउनिंग रेजिस्टन्स अचीव्ह केला गेला आहे. पण करंटली असे काही प्लांट्स अवेलेबल नाही आहेत बायोटेक इंडस्ट्रीमध्ये जे की यील्ड जो आहे तो एनहान्स करू शकेल किंवा ड्रॉट टॉलरेट करू शकेल किंवा न्यूट्रिशन एनहान्स करू शकेल, जे की डायरेक्टली कंझ्युमर बेनिफिटला करंटली अवेलेबल आहे. आता मित्रांनो, आपण एक एक करून हे जे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत, ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम्स आहेत, ज्यामध्ये आपण बदल घडवून आणू शकतो बाय इंट्रोड्युसिंग फॉरेन जीन, हे सगळे बघून घेऊया आपण. सर्वात पहिल्यांदा आपण ट्रान्सजेनिक प्लांट्स बद्दल बोलूया. आता मित्रांनो, आपली जी ह्युमन रेस आहे ही ॲग्रिकल्चर वरती खूप डिपेंडेंट आहे. आपल्याला माहिती आहे वर्ल्डचं जे पॉप्युलेशन आहे कंटिन्युअसली वाढत चाललंय, एक्सपांड होत चाललंय. आणि ह्यांना पोचण्यासाठी आपल्याला जी ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस आहेत ते ऑप्टिमाइज करायला लागेल, त्यांमध्ये काही बदल घडवून आणवावे लागेल आणि त्यांची जी एफिशियन्सी आहे ती वाढवावी लागेल. आता पहिल्यापासून ह्युमन बिंग्सनी प्लांट्समध्ये काही क्वालिटी आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी इम्प्रूव्ह केले, म्हणजे प्लांट्स वरती काही बदल घडवून आणलेले आहेत जे की ट्रेडिशनल वेनी त्यांनी घडवून आणलेले आहेत. आणि हा जो ट्रेडिशनल वे हा खूप स्लो आहे आणि काही प्लांट्स मध्ये खूप डिफिकल्ट सुद्धा आहे. आणि हा जो ट्रेडिशनल प्रोग्राम आहे यामध्ये मेनली क्रॉस ब्रीडिंग केली जाते, सेक्शुअल क्रॉसेस घडवून आणले जातात जेणेकरून हाय क्वालिटी प्रोडक्ट्स आपल्याला फूड प्लांट्स मिळाले जातात. आता हे जे फूड प्लांट्स आहेत सध्याच्या स्थितीमध्ये आपण बघू शकतो व्हीट, राईस, कॉर्न, पटॅटो वेगवेगळे ट्रेडिशनल प्रोग्राम्सनी, ट्रेडिशनल क्रॉस ब्रीडिंग टेक्निक्सनी इम्प्रूव्ह केलेले आहेत. रिसेंटली बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोचेस आपण यूज केलेत ज्यामध्ये काही जेनेटिक व्हेरिएशन आपण घडवून आणलेले आहेत आणि जे की ह्युमन मॅनकाइंड साठी बेनिफिशियल आहेत.
पहिला जो ट्रान्सजेनिक प्लांट प्रोड्यूस केला होता तो टोबॅको होता. टोबॅको म्हणजे तंबाखू. त्यानंतर मोर दॅन 60 ट्रान्सजेनिक डायकॉट प्लांट्स प्रोड्यूस केले होते. त्यांपैकी भरपूर सारे मोनोकॉट प्लांट्स होते. फॉर एक्झाम्पल मेज, ओट, राईस, व्हीट, जे की आपल्याला माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त टोमॅटो, सोयाबीन, पोटॅटो, शुगर बीट, ग्रेप्स, ब्रिंजॉल असे वेगवेगळे ट्रान्सजेनिक प्लांट्स जे आपल्याला गरजेचे असतात ते सुद्धा प्रोड्यूस केले होते. ट्रान्सजेनिक प्लांट जे आहेत हे आपण बायोरिएक्टर म्हणून सुद्धा यूज करू शकतो. बायोरिएक्टर म्हणजे ह्यामध्ये मॉलिक्युलर फार्मिंग करू शकतो. म्हणजे यामध्ये काही असे जीन्स टाकू शकतो जे की इंटरफेरॉन्स, एडिबल वॅक्सीन, अँटीबॉडीज, अमायनो ऍसिड्स, वेगवेगळे इम्युनोथेरपेटिक ड्रग्जसाठी एन्कोड करतात. आणि हे एन्कोड केल्यानंतर त्यांचं रूपांतर प्रोटीन मध्ये झाल्यानंतर हे आपण हार्वेस्ट करू शकतो. सो ॲज अ बायोरिएक्टर म्हणून सुद्धा ट्रान्सजेनिक प्लांट्स आपण यूज करू शकतो. मित्रांनो, आता आपण ॲडव्हान्टेजेस बघूया जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांटचे काय असतात ते. बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत बायोटेक्नॉलॉजीचे ॲग्रिकल्चरमध्ये, खास करून जेनेटिकली मॉडिफाईड प्लांटचे, ते आपण एक एक करून जाणून घेऊया. काही ते लिस्टेड आहेत विथ एक्झाम्पल. पहिला आहे इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. आता मित्रांनो, शेतकऱ्याला त्याच्या पिकांवरती काही केमिकल पेस्टिसाइडची फवारणी करावी लागते, जेणेकरून जे पेस्ट येत असतात, जे प्रोडक्टिव्हिटी कमी करत असतात त्याच्या क्रॉपचे, ते वाचू शकेल. आणि हे जे केमिकल पेस्टिसाइड्स असतात ते खूप महाग असतात. केमिकल पेस्टिसाइड जर बघितलं तर ह्याचा काही दुष्परिणाम सुद्धा आहे, काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. पण ह्याला ओव्हरकम करण्यासाठी काही बायोलॉजिकल पेस्टिसाइड्स आहेत. फॉर एक्झाम्पल बॅसिलस थ्युरिजेनेसिस. बॅसिलस थ्युरिजेनेसिस मागच्या 30 वर्षापासून आज पण शेतकरी वापरत आहेत. आणि हा एक बॅक्टेरिया आहे ज्यामध्ये काही प्रोटीन्स असतात, क्राय प्रोटीन ज्याला म्हणलं जातं. हा जो क्राय प्रोटीन बॅसिलस थ्युरिजेनेसिस प्रोड्यूस करत असतो. आणि हा जर पिकांवरती आपण फवारला तर काही आळ्या असतात, जे इन्सेक्ट्स असतात, जे ह्याला खायला येतात त्या प्लांट्सला, तर ते हे प्रोटीन खाल्ल्यानंतर त्यामध्ये त्यांचा जो डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती खराब होऊन जाते. त्यांच्यामध्ये काही होल्स फॉर्म होतात बिकॉज ऑफ दिस क्राय प्रोटीन, आणि त्यामुळे ते मरून जातात. आता मित्रांनो, हा जर प्रोटीन तुम्ही बघितला, हा जो बॅक्टेरिया जर फवारणी केली, तर फर्स्ट ऑफ ऑल या प्रोटीनची जी स्टेबिलिटी आहे, उन्हामध्ये आपल्याला माहिती आहे प्लांट्स असतात, तर उन्हामध्ये यांची जी स्टेबिलिटी असते ती कमी होऊन जाते. तर यासाठी बायोटेक्नॉलॉजीचं काही ॲडव्हान्टेजेस तुम्ही इकडे बघू शकता. त्यामध्ये बीटी कॉटन म्हणून एक क्रॉप आहे, जो की जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे, जो प्रोड्यूस केला होता बायोटेक्नॉलॉजीच्या आधारे. आता मित्रांनो, बीटी कॉटन जर बघितला तुम्ही, त्यामध्ये एक जीन इंट्रोड्यूस केलाय बॅसिलस थ्युरिजेनेसिस मधला. बॅसिलस थ्युरिजेनेसिस मध्ये जो क्राय प्रोटीन आहे, जो की टॉक्सिक प्रोटीन आहे आळ्यांसाठी, तर तो प्रोटीन आयसोलेट केला पहिला, आणि तो आयसोलेट करून वेक्टर मध्ये टाकून हा जो वेक्टर आहे तो कॉटन मध्ये इंट्रोड्यूस केला विथ द हेल्प ऑफ ॲग्रोबॅक्टेरियम मेडिएटेड ट्रान्सफॉर्मेशन. हे ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर जो कॉटन प्लांट आहे त्याच्या लीव्स मध्ये हा क्राय प्रोटीन एक्सप्रेस झाला, म्हणजे क्राय प्रोटीनचा प्रोडक्ट झालं, आणि हा जो प्रोटीन आहे तो उत्पन्न झाला. आणि हा प्रोटीन लीव्स मध्ये असल्यामुळे जेव्हा पण एखादी आळी ते खायला यायची, पान खाल्ल्यानंतर हा प्रोटीन त्याच्या डायजेस्टिव्ह गट मध्ये जायचा, आणि डायजेस्टिव्ह गट मध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये हाय पीएच आणि एन्झाईम प्रोटीनेजच्या आधारे त्याच्या हायड्रोलिटिक ऍक्टिव्हिटी व्हायची, आणि त्याच्यामध्ये कोर टॉक्सिन रिलीज व्हायचे. सो जो कोर प्रोटीन आहे, ज्याला क्राय प्रोटीन म्हटलं जातं, त्याचं रूपांतर दोन प्रोटीन मध्ये होतं. आणि दुसरा जो प्रोटीन आहे तो हायली टॉक्सिक असतो आणि तो होल्स फॉर्म करतो मिडगट मध्ये. आणि बिकॉज ऑफ दिस ती जी आळी खायला आली आहे त्या प्लांटला, इन विच दिस क्राय प्रोटीन इज एक्सप्रेस, ती मरून जाते. तुम्ही इकडे बघू शकता, हा बॅसिलस थ्युरिजेनेसिस आहे ज्यामध्ये क्राय प्रोटीन आहे. सो हा जो क्राय प्रोटीन आहे हा प्लांट मध्ये एक्सप्रेस केला गेला. सो हा जो बॉलवर्म आहे, जी की आळी आहे, ती खायला येते, ही प्लांटच्या लीव्स वरती पर्टिक्युलरली जगत असते. सो हा जो लीव्स त्यांनी खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये क्राय प्रोटीन जातो, आणि क्राय प्रोटीनचं जेव्हा ब्रेकडाऊन होतं तेव्हा टॉक्सिक प्रोटीन्स रिलीज होतात, जेणेकरून ही जी आळी आहे ती मरून जाते. आणि हे जे एक्झाम्पल आहे, दिस इज वन ऑफ द बेस्ट ट्रान्सजेनिक प्लांट्स, जे की इन्सेक्ट रेजिस्टंट प्रॉपर्टीला कारणीभूत आहे.